अरे बाबानो चला 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 लवकर आटपा. हो साहेब. लग्न उद्यावरती आली. तुमची अजून तयारी चालली. काय आवरतोय वराठी दारातून उभे रे तुझ्या. पटापट कामं आवरा लवकर चला. अरे बाबा त्या माळा घे ना पटापट लवकर. चल चला. हा हॅलो. हा बोला बोला. हा द्या पाठवून द्या. हा लवकर पाठवून द्या. अरे वाट पाहतो कधी जमी इकडे. चल चल लवकर चल. हो ऐका जरा. हा लवकर ये. नारायणरावांना जेवायला वाढ जरा. जा जा पटकन जा. आज सगळं व्यवस्थित आहे ना. हो सगळं काय ठीक आहे. एक लक्षात ठेवा उद्या विशाखा लग्न होऊन सासरी जाणार आहे. प्राण गेला तरी जुने मुर्दे उकरून काढू नका. कुठे विशाखा. वरती आहे. किती घाईघाईत विशाखाने लग्न ठरवलं. का ग शॉपिंगला वेळ कमी मिळाला की काय तुला. मुलगा अमेरिकेत आहे ना. अमेरिकेतून येणाऱ्या मुलांचं असंच असतं. स्वयंवर लावताना 10-20 पोरी बघतात. एकीला उचलतात की गेले उडत. थट्टा करू नका माझ्या मुलीची. तुमच्या मुलीची. हो मुलगीच आहे ती माझी. माझ्याच अंगा खांद्यावर वाढली ती. विशाखा सासरी गेलीस की कधी भेटशील ग मला. असं का बोलतेस विद्याताई. मी येईन ना तुला भेटायला. तू कसली येतेस. तुला मुलं झाली ना की तूच मला अमेरिकेला बोलवून घे. म्हणजे तुझी मुलं ही माझ्या अंगा खांद्यावर खेळ. हो किती 4-5. विशाखा फोन तिकडच्या स्वारीचा आहे. काय शरमत नाही की काय त्याला. घे घे घे. अगं पोटात दुखतंय माझ्या. विशाखा अगं बाजूला हो. विशाखा काय झालं. विद्याताई काय झालं. काय माहित. अगं काही वेडावाकडे खाल्लं का. काय झालंय. तिच्या पोटात दुखतंय. बाबा डॉक्टर कडे घेऊन चला. हो तुम्ही लवकर डॉक्टरला फोन करा ना. काय बघताय. अगं डॉक्टरांकडे जाऊया. व्हेरी गुड जॉब व्हेरी गुड जॉब. हे बघ तुला काही टिप्स द्यायच्यात मला. तू पटकन फ्रेश होऊन जा लगेच निघ. सर आता नको सर. अरे आता नाही म्हणजे काय. सर प्लीज सर मला महत्वाचं काम आहे. अरे काय महत्वाचं काम आहे. सॉरी सर मी तुम्हाला येऊन सांगतो. ओके सर बाय. अरे काय चाललंय. काय सांगेल तुम्हाला. काय काम आहे महत्वाचं. नीट सांग. ओ ए ई ओ ओ ओन एन ओन ब्रूम आ आ आ आ ब्रूम ब्रूम ए ब्रूम ब्रूम. हे शट अप स्टुपिड. विशाखा विशाखा अगं काय झालं विशाखा. गाडी थांबवा ना लवकर. आंब्याची गरज आहे का. अगं विशाखा विशाखा अगं विशाखा सांभाळू ना. काय होतं बेटा सावकाश. चला ना आपण आपल्या पोरीला पकडून आणूया. चला ना बघताय काय. चला ना आपण पोलिसांना कळवूया. फूस लावून त्याने आपल्या पोरीला पळवून नेलाय. ते आपणहून पळालीये. विश्वासघात केला तिने माझा. इतकं समजावलं तिला पण. मी काय म्हणते. कोणी काय म्हणायची गरज नाहीये. आजपासून ती आम्हाला मिळली आणि आम्ही तिला. किती वेळ यार वेळ दे. मित्रा
आधी जे मराठीत बोललास ते कळलं आम्हाला. अरे माझी थिंकिंग इंग्लिश मध्ये आहे ना यार. ब्रम ब्रम एओ. काय बोलतो हा? तो म्हणतोय ते दोघे तर येणार नसतील तर तुमच्या दोघांचं लग्न लावून टाकू. शांत राहा ना यार. ते बघ आला. अरे तू माणूस यार, चल लवकर. हो चल 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 लवकर. हो चल चल चला चला. वाट बघत होतो. चला. इतका उशीर का झाला यार? अरे हिने उलटी करायला उशीर केला. म्हणजे हनीमून पर्यंत तरी थांबायचं ना. काय बोलताय पटकन घाला. चला हो चल चल ऋषी चल लवकर चल. लवकर आवरा रे. आणि तो भटजी भटजी कुठे? अरे ते चला. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा दृष्टा दृष्ट वरदेव न करो योगे उभा करा वाजंत्री बहु गलबलान करणे कुर्यात सदा मंगलम. बोला शुभ मंगल सावधान. अक्षता टाका. हार घाला दोघांनी. वा 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 वा. बरं आता तू हार घाल. वा वा वा. सुखाचे असे जग सारे सुंदर दिसे तन मन करी वेडे पिसे मधुचंद्राची नशा. हे दिवस सुखाचे असे दुःखाला जागा नसे तन मन करी वेडे पिसे मधुचंद्राची नशा. येना जवळी अशी ठेवू कुठे तुला घेना उचलून या तुझी प्रीती फुला. पसरे दरवळ मद भरल्या रात्रीला असता राणी तू माझ्या साथीला. हम बहरले मोहरले अंग सारे सुखामध्ये नाहते मी नाहते. डोळे भरून या रूप तुझे वेडे मन माझे पाहते ग पाहते. बिलगे वारा थर थर त्या ज्योतीला असता राणी तू माझ्या साथीला. घेना उचलून या तुझी प्रीती फुला. जन्म भर देई साथ माझ्या सवे दिसरात राहा तू राहा तू. कशासाठी भीती तुला मिठी मध्ये दिस रात राहा तू. भिजवी धारा आसुसल्या मातीला असता राणी तू माझ्या साथीला. हॅलो. कॉंग्रॅच्युलेशन्स. अभिनंदन मिस्टर रोहन. तुम्ही आहात या महिन्याचे भाग्यशाली विजेते आणि तुमचं बक्षीस आहे मलेशिया टूर 3 दिवस 4 रात्र. आपण आहात आमचे क्रेडिट कार्डचे व्हॅल्यूड कस्टमर. चला तर मग मलेशियाला. हॅलो हॅलो. रोहन उठ ना. बघ बँकेतनं फोन आहे. ए जाधव, फुकटची ऑफर ऐकून कसे फोन उचलता बरोबर. हे पूर्ण ऐकून घ्यायचं. फोन कट नाही करायचा. क्रेडिट कार्डचं लिमिट संपलंय तुझं. सरळ सांगून कळत नाही का. पैसे भर आजच्या आज. समजलं ना. माणसं पाठवू घरी. अरे पण फोन ठेव. काय झालं? कोणाचा फोन होता?
क्रेडिट कार्ड वाल्यांचं. काय म्हणत होते? पैसे भरावे लागतील, नाहीतर काय? समुद्र उलटोनी लंकेस गेला, समुद्र उलटोनी लंकेस गेला, उडाला उडाला कभी तो उडाला, समुद्र उलटोनी लंकेस गेला. मेले फुकटे खातायत नुसते. समुद्र उलटोनी लंकेस गेला, लंकेस जाऊन विचार केला, लंकेस जाऊन विचार केला. फुकट खाण्याची मजा आहे. काय सकाळी सकाळी बोंबा मारताय? या फुकट्याना इकडे हाकलो. सकाळी सकाळी माझ्या पूजेची वाट लावली. आपण का अन्नछत्र उघडलंय? कूल डाऊन डॅडी, मी आहे ना. म्हणून तर मला जास्त भीती आहे. आणि हो, मी जरा बाहेर जाऊन येतो. बट विच डॅड? काय नाही म्हणजे कुठे? तुला काय करायचं आहे? सकाळी सकाळी एवढा गल्ला जमलाय डॅड? मला चुकलो, हिशोब चुकवलास माझा. अरे सकाळी सकाळी नाही, 30,000 आहेत, 30,000. इथे नीट लक्ष ठेव. अरे मला हॉटेलचं रिनोव्हेशन करायचं आहे. येस. अरे सगळं इंटेरियर बदलून टाकणार, वॉश करून टाकणार. वाव, म्हणजे मला बरोबर कळलंय डॅडी. इंटिरियर कार्बोरेटरला पैसे द्यायचे. अरे बाबा डेकोरेटर. तेच तेवढं डॅडी, तेवढं इंग्लिश मध्ये चालतं ना. अंकल, हा मिरचीचा वडा सॉलिड आहे. अरे माझ्या हॉटेलची बदनामी करतोय. अरे समोसा येतो. आयो 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 आयो. आयला माझ्या डॅडूला गप्प करायला हे मशीन भारी आहे ना. काय सने, किती दिवसांनी? काय किती दिवसांनी? स्टिक फास्ट किती दिवसांनी? स्टिक फास्ट? ब्रेकफास्ट. बघ त्याला कळालंय बरोबर. ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेक मध्ये वेळ नसतो म्हणून फास्ट फास्ट करतात तो. समोर ठेवलाय तो खा. अरे काय फुकटचा हादडायला मिळतं ना, म्हणून आम्ही ठरवलं लंच आणि डिनर एकत्रच हादडून टाकू. फोन आला तर उचला आधी. काय बोलला? तुझा वाचतोय टुनुनुक टुनुनुक. अच्छा माझा वाचतो. मला कळलंच नाही. अरे रोयाचा फोन आहे. विचारत फनीमून कसा चाललाय? फनीमून नाही रे, हनीमूनला गेलेत ते. चालतं रे. हॅलो टापशा. अरे टापशाला फोन दे ना. काही नाही रे, माझी डायलर टोन आहे. बोल ना, काय प्रॉब्लेम आहे? हा टापशा, अरे माझ्या अकाउंट मध्ये 5,000 रुपये ट्रान्सफर कर ना. का? अरे ते क्रेडिट कार्ड वाले त्रास देत आहेत यार. फोन ठेव. अरे नाही, खरंच गरज आहे यार, प्लीज. अरे म्हणजे तू फोन ठेवला तर मी पैसे भरेल ना. बाय. थँक्स यार, थँक्स. लव यू डार्लिंग. काय झालं? काय झालं? नेहमीचा प्रॉब्लेम. पैसे पाहिजे. सॉरी डॅड, या हॉटेलमध्ये फक्त आउट गोईंग आहे, इनकमिंग कधीच नाही. या मॅडम, हा आमचा राजमहाल. चल चल. मिरचीचा रेडिओ, मिरचीचा रेडिओ. बरं आहे ना? हे बघ इथे या साईडला. आणि ही एरिया पण तशी बरी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आमच्या या महालात आमच्या राणी साहेबांचं स्वागत आहे. एक मिनिट. वाव, काय पण सजवलंयस रे घर नव्या नवरीच्या स्वागतासाठी. आवडलं ना तुला? मला माहितीच होतं. अगं हे काहीच नाही, तुला अजून दाखवतो. इकडे ये. रोहन, अरे कुठे नेतोयस? आणि ही आहे आपली किचन. वंडरफुल, सुपर्ब. हो ना. आता जे आहे जसं आहे आपलं आहे. आता रोमॅन्स करता तरी थोडीशी आवरावर करूया. नाही नो. चल. अगं विशू. रोहन, हा काय सगळा पसारा? असा राहतोस तू? शी. मी तर बाबा असाच राहतो. या टी शर्टला बघ केवढा वास येतोय. किती दिवसात धुतला नाहीयेस? ते माझं लकी टी शर्ट आहे, ते मी असंच ठेवतो. असाच ठेवतो म्हणजे धुवायचं नाही त्याला? आता कसं या घरात माणसं राहतात असं वाटतंय. रोहन, चहा घेणार आहेस तू? नको. बरं घेईन थोडासा. आणते. झाला चहा? घे. डॅम गुड.
मस्त बनवलंयस. रोहन, मी काय म्हणते, आपल्याला आता सगळंच ठरवायला पाहिजे रे. मला वाटतं मी सुद्धा नोकरी बघायला लागते. अगं असं काय करतेस? तुला माहिती आहे ना माझा मामा मोठा विडी कारखानदार. माहितीये मला, आणि तो जंगलात गेलाय म्हणून त्याचा फोन लागत नाहीये. अगं तू एकदा परत आला की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. रोहन, पण मला नाही आवडत रे असं. आपलं घर, आपला संसार आपल्याला चालवता आला पाहिजे ना. किती दिवस दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं? ते काय नाही, मी उद्याच कामाला लागते. अगं विशू, अगं असं काय करतेस? विशू विशू फक्त 6 महिने थांब. अगं मी एकदा नॅशनल चॅम्पियन झालो ना की मामला खतम. अगं सरकार गोल्ड मेडल विनर्सना लगेच नोकरी देते. सरकारी कंपनीत, पोलीस खात्यात त्यांचे राखीव कोटे असतात. विशू एकदा माझी नोकरी लागली ना की सगळी स्वप्न पूर्ण करीन मी. बंगला, गाडी, दागिने, तुला जे काय हवं ते सगळं आणून देईन. अरे हे सगळं हवं असतं तर तुझ्याबरोबर पळून आले असते का? रोहन, माझं फक्त एकच स्वप्न आहे. आपलं राष्ट्रगीत वाजतंय, तिरंगा फडकावला जातोय आणि ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल तुझ्या गळ्यात घातलं जातंय. वेडू, ते माझं स्वप्न. म्हणूनच तर ते माझंही स्वप्न आहे. मार मार मार, ऐका जो, मार मार राईट, मार 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 लेफ्ट, मार राईट, मार 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 लेफ्ट, मार राईट. मला अंधारात ठेवून पळून जाऊन लग्न करतोस काय? मार मार लेफ्ट, मार राईट. फार मोठा पराक्रम केलास नाही का? आता पुढे काय? काय पुढे आता? मार मार मार, ऐका जो, ऐका. आता पुढे काय? पुढा बाळाचा लेंडार पाठीमागे. आता काढून टाक ग्लव्स बॉक्सिंगचे. आता लंगोटी आणि दुपटी घे हातामध्ये. इडियट. सर, लग्न करणं भाग पडलं मला. अरे काय भाग पडलं? सर पण माझं लक्ष हल्लं नाहीये सर. नॉनसेन्स. आता आणखीन एक. हो, चॅम्पियन बॉक्सर. बॉक्सिंग फेडरेशनचं सर्क्युलर आलंय. टुर्नामेंटच्या आधी 1 महिना सगळ्या मेडिकल टेस्ट करून घ्याव्या लागतात, आणि त्याही त्यांच्या अप्रूव्ड हॉस्पिटलमधनं. आणि ते फुकट होत नाहीत, त्याला 8-10 हजार रुपये खर्च येतो. करणार का खर्च? दॅट इज इफ यू आर स्टिल इंटरेस्टेड इन बॉक्सिंग ऑफ कोर्स. औषधाचे सगळे पैसे घेतलेत ना? हो हो. रोहन, हे घे तुझं डेबिट कार्ड. अकाउंटमध्ये 4000च होते. मी आत्ता भरते एवढे. रिपोर्ट कलेक्ट करताना बाकीचे भरीन म्हणून सांगते. अगं पण नंतर तरी कुठून भरणार आहेस तू? ते बघू ना आपण. 1 मिनिट, आपण नंतर करूया टेस्ट. नो रोहन, तुझ्या करिअरच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. माझा ऐकशील तू? रोहन, जा ना, डॉक्टर थांबलेत ना तुझ्यासाठी. प्लीज गो, जा. हे घ्या. हे घ्या. थँक्यू. विद्याताई, अगं अगं तू इथे काय करतेयस? अगं माझा भाचा ऍडमिट आहे, मी त्याला बघायला आले. अच्छा. तू कशी आहेस? कशी वाटतेय? छान वाटतेस ग माझ्या सोन्या. पण तू इथे कशी? अगं रोहनच्या टुर्नामेंटसाठीच्या टेस्ट करायला आम्ही इथे आलो. विद्याताई, रोहनच्या टेस्ट होईपर्यंत आपण कॅन्टीन मध्ये कॉफी पिऊया. तुला काही घाई नाहीये ना? नाही. चल चल. किती दिवसांनी भेटलीस. तुला बघून खरंच खूप आनंद झाला. मला पण. आई बाबा कसे आहेत ग? अगं मी आता तिथे राहत नाही. म्हणजे तू आमच्या घरी राहत नाहीस आता? नाही. का? तू गेलीस आणि मला करमेन असं झालं. मग मी आता माझ्याच घरी राहते. ये ना का एकदा माझ्या घरी? नक्की येईन. आणि हे बघ, कसलीही अडचण आली तर हक्काने मला हाक मार. ऑफकोर्स विद्याताई, तुझ्याशिवाय आता दुसरं कोण आहे मला? असं नको म्हणूस ग, माझा सोन्या तो. मामा, बरं मग काय म्हणत होत्या विद्याताई? मला बघून खूप खुश झाली. बरं तुझ्या टेस्ट कशा झाल्या ते नाही सांगितलंस? फर्स्ट क्लास.
रोहन आता आपल्याला 2600 रुपयाची सोय करायला लागेल. रिपोर्ट्स कलेक्ट करताना भरायचे तेवढे पैसे. नो प्रॉब्लेम, सगळे प्रॉब्लेम संपलेत आता. मामा इज बॅक. काय सांगतोय? हो, पण आपल्याला चंद्रपूरला जावं लागेल. वा वा वा, मोठी उडी घेतलीत म्हणायची. इकडे आम्ही तेंदूपत्त्याच्या कामाकरता आम्ही जंगलात गेलो काय आणि लगेच जंगल में मंगल. अरे मामा तसं नाही, परिस्थितीच तशी होती की चांगलं चाललंय, चांगलं चाललंय. वडीलधाऱ्यांसाठी सगळ्यात आनंदाचा आणि सुखाचा क्षण कोणता माहितीये? आपली पोरं स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, स्वतःचे फैसले स्वतः करतात. शांत वाटत. पोरांना जाण आली. आता आम्ही मरायला मोकळे. ए मामा, मरणाच्या गोष्टी कसल्या करतोयस? अरे माझा अजून संसार व्हायचा आहे, माझं अख्खं करिअर व्हायचं आहे. अरे मला बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये अजून काय संबंध त्याच्याशी? माझा संबंध काय त्याच्याशी? मामा तुला राग येणं साहजिकच आहे, पण जरा का? कसला? कशासाठी? तुझ्या बापाच्या माघारी तुझ्या आईला आणि तुला सांभाळला. मरणाआधी तुझ्या आईला शब्द दिला होता, पोराचं लग्न होईस तोवर तो माझी जबाबदारी. मी कुठे कमी पडलो का? कमी पडलो असेल तर घे, खेळतानाच पूजा बांध माझी. मामा असं काय करतोस तू? शहरात राहायचं म्हणालास, ठेवला तुला. शिकणार काय तूच म्हणालास, तूच ठरवलास ना. काय ते बॉक्सिंग का काय तेच करणार होतास ना. म्हटलं कर बाबा. तुझ्या आईवर आणि तुझ्यावर केलेला सगळा खर्च मी लिहून ठेवलेला आहे, पण तुझ्याकडे कधी तक्रार केली? पण आता तूच प्रपंच मांडलायस. बायकोला पोसायची तुला अक्कल आली ना, म्हणून तर तू लग्न केलंस. मामा मामा हे बघा रोहन शेठ, आम्ही जुनी माणसं आहोत. आमच्या वडीलधाऱ्यांनी काय शिकवलंय? ज्याच्या दारी नाही आड आणि हाती नाही बळ, तर त्यांनी फुलझाड लावू नये. थँक्स मामा, आजवर खूप केलंस तू. चला, एक स्वप्न तर पूर्ण झालं तुझं. कुणावर अवलंबून राहायचं नाही, स्वतःचा संसार स्वतः करायचा. ₹10 हे घ्या. हा छान. म्हणजे बॉक्सिंग बेक्सिंग गेली तेल लावत. तू नोकरी करणार? दुसरं काय करू मी? मामानी हात वर केलेत, दुसरा काही मार्गच दिसत नाही मला. हे अरे मग चेहरा काय पडतोस? माझ्याकडे बघ, किती संकट आली. हे हॉटेल भावबंदिकेमध्ये अडकलेलं होतं, माझ्याकडे आलं ह्या अवस्थेत, मोडकळी झालेल्या. चेहरा पाडला मी नाही ना. हे आमचं एकुलते एक कार्ट असं निघालं, खोट्या नोट्यासारखं. चेहरा पाडला मी, मग तू कशाला पाडतोयस? मस्तपैकी गरमागरम चहा घे आणि मिसळ खा, आपोआप काहीतरी मार्ग निघेल. हो डॅडू, चहा कोणाला देताय? दूध द्या त्याला, दूध. अशी ताकद आली पाहिजे चांगली अंगात. मॅच आहे त्याची लवकर. हे बघ, दूध पी आणि सगळा मामाचा राग काढ त्या ओपनंट वरती. मामा समजून धुवून काढ त्याला. हे अगदी बरोबर बोलला. ए दूध घेऊन ये. तापशा, मला नोकरीची आणि पैशांची खूप गरज आहे यार. मेडिकल रिपोर्ट्स आणायचे आहेत, 2600 रुपये लागतील. पण मला नोकरी कशी मिळेल? बघ ना, माझ्याकडे कम्प्युटरचं नॉलेज नाही, अनुभव नाही. फक्त बॉक्सिंग येतं मला, पण बॉक्सिंगचा ह्या जगात काय उपयोग? जगायचं कसं आम्ही? का जगायचंच नाही? तू रिपोर्ट सांग. पैशाची सोय झाली. गुड 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 टू सी यू वर्किंग द बॅग. हे बघ रोहन, तुझे मेडिकल रिपोर्ट्स आलेत. यू आर परफेक्टली फाईन.
तुला फक्त मसल पॉवर इम्प्रूव्ह करायची आणि त्यासाठी मी तुला काही सप्लिमेंट लिहून देतो, घ्यायला लागतो. अरे टुर्नामेंटला खूप वेळ आहे रे अजून. यू विल बी इन परफेक्ट शेप बाय देन. हे बघ तू आजच चालू कर घ्यायला. ओके सर पण सप्लिमेंटसाठी खूप खर्च येईल ना? अरे पैसे लागतील एक 18-20 हजार रुपये. तू यापुढे पैशाचा विचार करायचा नाहीस. तू लक्ष केंद्रित करायचं फक्त नॅशनल चॅम्पियनशिप जिंकण्यावर. कळलं ना? दॅट्स माय बॉय. ऑल द बेस्ट. मी पाठवून देतो. हा अरे सर यही बाइक है जो मैं आपको बोला था. अच्छा ये गाड़ी बेचने का आपको? हाँ हाँ ठीक है, ये लो. हॅलो. हां कशी आहेस तू विशू? विद्याताई मी मजेत आहे. विशू माझा आई एकदा तरी जाऊन भेट आई वडिलांना. नाही अजिबात नाही. अगं विशू जन्मदात्यांसमोर कसला आलाय ताठा आणि अहंकार. तू एकुलती एक आहेस. एकदा त्यांना हाक मार. बघ कसे दोघंही विरघळतात ते. कदाचित तसं होईलही. बाबा आम्हाला मदत करतीलही. पण असल्या उसने यशाला काय अर्थ राहणार? काय किंमत उरणार त्याची? ऐक पोरी माझं, आयुष्यात छोट्या मोठ्या तडजोडी या कराव्याच लागतात. नाही विद्याताई, ही तडजोड नाही शरणागती होईल. बाबांनी रोहनच्या कर्तृत्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. त्याला निकम्मा नाकारता ठरवलं. मी नाही विसरू शकत ते. आणि विद्याताई त्याची ही सगळी तगमग त्या टिचभर गोल्ड मेडलसाठी नाहीये. त्याला स्वतःला प्रूव्ह करायचंय आणि ते तो करणार. आणि बाबांच्या कुबड्या घेऊन यशस्वी होण्यापेक्षा स्वतः कष्ट करून घायाळ झालेला रोहन मला जास्त आवडेल. शाबास पोरी शाबास. मला अभिमान वाटतो तुझा. आणि एक लक्षात ठेव, बाबांनी दारं बंद केली असली तरी माझ्या घराची दारं सदैव उघडी आहेत तुमच्यासाठी. हक्कानं दोघंही या. हो ताई. बाय. विशू अरे रोहन, अरे बॉक्सिंग फेडरेशनचं नेटवर एक नवीन सर्क्युलर आलंय. ते मी लिहून काढलंय. त्याप्रमाणे तुमचे ग्लव्स, हेड गिअर, शूज सगळं इंटरनॅशनल स्टँडर्डचं पाहिजे. ही गे लिस्ट. सर ह्याला काय अर्थ आहे? ह्या लोकांना बॉक्सिंगपेक्षा बाकीच्या तामझामध्येच जास्त इंटरेस्ट आहे. अरे बॉक्सिंग बघा ना, बॉक्सिंग. अरे तुला कोणी आमंत्रण दिलंय का की कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या, चॅम्पियन व्हा वगैरे म्हणून? नाही सर, तसं म्हणणं नाही माझं. पण अरे तू घाईघाईत लग्न केलंस, त्याचं फ्रस्ट्रेशन आमच्यावर काढतोयस का तू आता? सर मला लग्नाचा पश्चाताप किंवा फ्रस्ट्रेशन नाहीये. सर बाकीचे बॉक्सर्स फक्त अपोनंट बरोबर लढतात. सर मी परिस्थिती बरोबर पण लढतोय. आय नो दॅट माय बॉय, आय नो दॅट. आय नो यू आर अ फायटर and I know that you will win. All the best. रोहन. या मॅडम, बॉक्सिंग फेडरेशनची नवीन लिस्ट. काय म्हणायचं ह्याला? पहाट की अंधार, नवीन ग्लव्स, नवीन हेडगिअर, सप्लिमेंट्स. खर्च आहे, परत खूप खर्च आहे ह्यावेळी. पण इथे एक मेडल अटकवण्याकरता काय काय करावं लागणार आपल्याला? कदाचित वेळ येईल की मेडल मिळेल, पण इथे लावण्याकरता जागा उरली नसेल. सगळं गेलं असेल, सगळं घरदार बिरदार सगळं. रोहन, पॅथॉलॉजिकल रिपोर्ट. रोहन मी प्रेग्नंट आहे. काय?
विशाखा, या परिस्थितीत बाळ नाही परवडणार आपल्याला. म्हणजे बाळ म्हणजे वाढता खर्च असतो विशू. रोहन फक्त वाढता खर्चच दिसतो का तुला? हे बघ, माझ्या खिशात एक दमडी नसताना तुझ्या खांद्यावरती मला ओझं नाही टाकायचंय. रोहन, आपलं बाळ म्हणजे ओझं वाटेल का मला? अरे काय बोलतोयस तू हे? अगं विशू, कसं वाढवणार आपण बाळाला? अगं 2 वेळचं दूध आणि औषध तरी देऊ शकतो का आपण त्याला? रोहन विशू, समजून घेत नाहीस तुम्हाला यार. रोहन प्लीज हे बघ विशू, आपलं लग्न हा आपला निर्णय होता. त्याची शिक्षा बाळाला द्यायचा हक्क नाही आपल्याला. पण ते जन्माला येण्याआधी त्याचा जीव घेण्याचा हक्क आहे आपल्याला. विशू, माझं समजून घे ना यार. रोहन प्लीज तू समजून घे ना. प्लीज माझं ऐक. मी परवा इंटरव्ह्यू देऊन आले. आज ना उद्या मला नोकरी मिळेल. रोहन, अजून 4-5 महिने मी काम करू शकते. अरे कामगार शेतकरी बायका 9व्या महिन्यापर्यंत काम करतात. मला हे मान्य नाहीये विशू. रोहन, विशू, एवढ्याच शस्त्र टाकलीस? अरे फायटर आहेस ना तू. प्रत्येक संकटाकडे एक चॅलेंज म्हणून पाहायला हवंस तू. आणि मी तुझ्या सोबत आहे ना. प्रत्येक कठीण परिस्थितीला आपण एकत्र सामोरं जाणार आहोत असं प्रॉमिस केलं होतं आपण एकमेकांना. विसरलास? रोहन, नो रोहन, यू कांट डू दिस. मी इतक्या लवकर तुला हार मानू देणार नाही. यू आर अ फायटर. आणि कुणास ठाऊक, येणाऱ्या बाळामुळे आपली परिस्थितीच बदलून जाईल. थिंक पॉझिटिव्ह रोहन, प्लीज थिंक पॉझिटिव्ह. थिंग्स विल चेंज. No body contact. अरे रोहन, काय चाललंय हे तुझं? व्हॉट इज हॅपनिंग? अरे एका राऊंड मध्ये त्याला नॉकआउट करू शकतोस. मगापासून काय इतके पंचेस खाल्लेस तू? लक्ष कुठे आहे तुझं? कॉन्सन्ट्रेट, कॉन्सन्ट्रेट. यू कॅन विन द चॅम्पियनशिप इफ यू वॉन्ट टू. माइंड अँड बॉडी वर्क टुगेदर. माइंड अँड बॉडी. कम ऑन. खर
तिला सावलीत माझ्या ऐस तू वादळ वारे वाहती पांघरून मला बैस तू घाव ह्या आयुष्याचे घेऊया सोसूनी दुःखाचे घोट कडू पिऊया हसूनी काही कमी ना संसाराला माझ्या तुझ्या काय झालं? पोटात दुखतोय. पोटात कळा येतात माझ्या. बापरे विशू थांब काही नाही होणार डोंट वरी मी काहीतरी करतो तो बरं जाऊया मी आता रिक्षा घेऊन येतो मी आलो रिक्षा रिक्षा इथेच थांब हा थांबव इकडे मी आलो लगेच इथेच आता पोहोचलो बरं हॉस्पिटलला आराम हळू 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 पायरी बघ चला चला लवकर चला विशू आरामात बस दादा लवकर चला हॉस्पिटलला अगं हो दादा जरा लवकर घ्या ना तिकडे साईन काढा हो मी करतो जरा लवकर अगं हो विशू ओ शिट मी फोन घरी विसरलो गडबडीत अगं मी फोन घरी विसरलो गडबडीत अगं आत्ता हॉस्पिटल 5 मिनिटात येईल डोंट वरी जरा लवकर घ्या ना लवकर हो साहेब इथे जवळ एक हॉस्पिटल दिसतं इथे घेऊ का हो घ्या लवकर घ्या ते ना समोर सर घ्या लवकर प्लीज लवकर घ्या हो साहेब मी बघून घेईन दादा जरा प्लीज मी बघून घेईन विशू डोंट वरी काही नाही होणार प्लीज जरा लवकर अरे बाजूला पोचलो का आपण डॉक्टर क्विक प्लीज विशू ये हळू चल डॉक्टर ओह माय गॉड शी इज इन लॉट ऑफ पेन तुम्ही बघा घाबरू नको बेटा घाबरू नको मी आहे टेक हर टू एक्झामिनेशन रूम क्विक चला हे बघ काळजी करू नकोस मी आहे इकडे Sujit, I warned you. This could be dangerous. I know, doctor. But please do something now. Please. I will do my best. Doctor, please help. Doctor, she's in labor. Doctor, please मदत करा. Don't worry. आणि तुम्हाला असं का आणावं लागले तिला? स्ट्रेचर आणा. चला लगेच फास्ट. ठेवा तिला. चला सावकाश. घेऊन चला तिला लेबर रूम मध्ये. चला लवकर. सिस्टर, रिलॅक्स. Sujit, I'll be just back. Relax. Don't worry. तुम्ही बघा त्यांना प्लीज. साहेब कॉफी घ्या कॉफी घ्या थँक्स डॉक्टर आय एम नॉट अ डॉक्टर मी पण तुमच्याच सारखा आहे माझ्या बायकोला घेऊन आलोय आय एम सुजित प्रधान मी रोहन जाधव तुमची पण पहिलीच वेळ आहे का
गेल्या 5 वर्षात 2दा येऊन गेलो, पण दोन्ही वेळेला रिकाम्या हातानेच परत गेलो. आय होप या वेळेला तरी. एनिवेज, यु नो रोहन, मी अंजलीला किती समजवण्याचा प्रयत्न केला. अंजली इज माय वाईफ. तिला इतकं समजवण्याचा प्रयत्न केला की फक्त एक मुलंच नाही आपल्याकडे, पण बाकी सगळं आहे. करोडोंचा बिझनेस आहे, सगळी सुख आहेत. पण नाही, ती म्हणते हे रीते पण कशानी दूर होत नाही. अँड यू नो, शी इज राईट. आणि आमच्याकडे काहीच नाही, फक्त स्वप्न आहेत आणि एक आंधळी आशा की सगळं ठीक होईल. किती दुर्दैवी आहोत ना आम्ही. जन्माला येणार मूल संकट वाटते आम्हाला. सगळं ठीक होईल. डोंट वरी. येस डॉक्टर. कम विथ मी. ये सुजीत. सगळं ठीक आहे ना? प्लीज बस. अंजली कशी आहे? या, शी इज ऑल राईट. व्यवस्थित आहे ती. बट दिस टाइम ऑल्सो वी कुड नॉट सेव्ह युअर बेबी. सुजीत, रिलॅक्स. तुला ठाऊकच आहे आपण सगळ्या प्रिकॉशन्स घेतल्या होत्या, पण या प्रेग्नन्सीमध्ये ऑपरेशनच्या वेळेस अंजलीची तब्येत फार क्रिटिकल होती. अरे, नशिबाने आम्ही तिला वाचवू शकलोय. बट दिस इज फॉर द लास्ट टाइम. पुन्हा जर ती प्रेग्नंट राहिली तर मला नाही वाटत मी तिला वाचवू शकेन. हॅलो. हां, आय सी. हो, मी आलोच. सुजीत, मी जाऊन येतो. हां. कॉंग्रॅच्युलेशन्स यंग मॅन. आई आणि मुलं तिघही मजेत आहेत. मुलं? अरे म्हणजे तुम्हाला ठाऊकच नाही की काय? तुम्हाला जुळं झालंय, जुळं. सिझेरियन झाल्यामुळे ती अजून बेशुद्ध आहे. अर्ध्या 1 तासाने तू तिला भेटू शकशील. आणि हो, तुझ्या मुलांनाही. ओके. मिस्टर रोहन, मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. कॅन वी? काय बोलताय तुम्ही मिस्टर प्रधान? आर यू आउट ऑफ युअर माइंड? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही काय बोलताय? तुम्ही मला माझं एक मूल विकायला सांगताय? रोहन प्लीज, मी विचारपूर्वकच बोलतोय. हा सौदा नाही आहे, फक्त सोय आहे, फक्त एक सोय. तुझ्या एका होकारानं 6 जीव सुखी होणार आहेत.
तू व्यवहार करत नाही आहेस, दया करतोयस माझ्यावर, माझ्या बायकोवर, जिला पुन्हा एकदा एक मेलेलं मूल जन्माला आल्याचं कळलं तर ती पेढीपिशी होईल, कदाचित जीवही देईल. रोहन, तुम्हाला जुळी झाली आहेत, पण अजून तुझ्या पत्नीला त्याची कल्पना नाहीये. माझ्या बायकोने तिसऱ्यांदा मृत अपत्याला जन्म दिलाय आणि अजून तिलाही त्याची कल्पना नाहीये. त्या दोघी शुद्धीवर याच्या आत आपल्याला निर्णय घ्यायला हवा. वेळ खूप थोडा आहे, खूप थोडा आहे. पाहण्यासारखा पैसा आहे माझ्याकडे रोहन, पण मुलाशिवाय कशाचीच किंमत नाहीये माझ्या अंजलीला. तुमच्याकडे 2 मुलं आहेत, पण दुर्दैवानं मुलाशिवाय दुसरं काहीच नाहीये तुमच्याकडे. आपण एकमेकांच्या गरजा भागवू शकतो रोहन. मी पुन्हा एकदा सांगतो, डॉक्टर वर्तक ही सगळी गोष्ट गुप्त ठेवतील. तुला जे काय हवं असेल ते सांग, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या जातील. वेळ घालवू नकोस, निर्णय घे. हे बघ, तुझ्या सगळ्या चिंता मिटल्या आहेत रोहन. तुझ्या बायकोची सगळी स्वप्न पूर्ण करू शकतोस तू. तुझ्या दोन्हीही मुलांच्या भवितव्याचा प्रश्न सुटलाय. विचार करू नकोस प्लीज, मी हात जोडतो तुला. हे बघ, तू कसलीच काळजी करू नकोस. याच्या पुढे मी तुला ओळखतही नाही. आय डोंट नो यू. आय प्रॉमिस. रोहन, प्रधान, हे घ्या, नीट सांभाळा याला. अरे बाळा, थँक्यू. काय झालं बाळाला? भूक लागली. चला, बिल भरून झालंय, आपण घरी जाऊ शकतो. बिल खूप आलं असेल ना रोहन? ओगी हो, आता आपण घरी जायचं, हो की नाही? हा बाबू, खूप ओढाताण झाली असेल ना? काय सोय केलीस? आईला सांग काळजी करू नको, सगळं मस्त होणार आहे. हो. किती वेड्यासारखा खर्च केलास ना गेले 15 दिवस. निघूया. रोहन, मी नर्सला विचारलं, फक्त रूमचे चार्जेस 4000 रुपये आहेत. नमस्कार सर. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. शिवाय जेवण, खाण, औषध पाणी या सगळ्याचे वेगळे. हे तुझ्यासाठी. थँक्यू. रोहन, लक्ष कुठे आहे तुझं? मी तुझ्याशी बोलतेय. हा? अरे परवाच जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करायचंस ना? नमस्कार साहेब. आशीर्वाद द्या माझ्या मुलाला. अगं डोंट वरी, सगळं मॅनेज होईल. अरे कसं मॅनेज होईल? कुठून मॅनेज होणार? बरं भाईसाहेब, आता अजून कोणी राहिलंय का निघायचं? आपली लता आपल्या घरची आहे, तिला घरी गेल्यानंतर मोठं बक्षीस द्यायचंय. काय रे?
एकदम थांबलास? चला चला चल ना घरी जायचंय. रोहनच काय झालंय तुला? असं का बिरबिरल्यासारखं वागतोस? गेट पाशी बघतोस का? तिकडे कोपऱ्यावर रिक्षा मिळेल आपल्याला. जा ना, बघ ना, मी थांबते इकडे. इथे यायला पाहिजे रिक्षा. एक्सक्यूज मी, ही गाडी तुमची आहे का? नाही, ही गाडी तुमची आहे. तुम्ही जरा बसून घ्या, म्हणजे माझी गाडी येऊ शकेल. हो Please. चल चल ये बस. अरे बस बस. रोहन, अगं ट्रॅफिक वाढतो बघ. रोहन, अरे कोणाची गाडी आहे तू ही? बस अगोदर. अरे रोहन, चल चल. बोलवली का गाडी? हो गाडी येते. चला आपली गाडी आली. कम, कम. घरी जायचं आता. रोहन, अरे ही कुणाची गाडी आहे? बिल किती झालं? माझ्या एका तरी प्रश्नाचं उत्तर देणार आहेस का तू? सांगतो. विशू, तुला जुळं झालं होतं. फक्त जुळं, तिळं नाही. नाही, जुळं झालं होतं. आणि त्याच वेळी आपल्या हॉस्पिटलमध्ये एक बाई होती. तिला मूल झालं नव्हतं, म्हणून तिने मला एक ऑफर दिली की तू मला एक तुझं मूल दे, मी तुला भरपूर पैसे देईन. मी म्हटलं आपण काय, मूल दरवर्षी जन्माला घालू. मूल दिलं आणि पैसे घेतले. गेल्या 15 दिवसात खूप सिरियल्स बघितल्यास ना? रोहन, मी तुला चांगलं ओळखते. तू एक वेळ स्वतःला विकशील, पण हे असलं काही करणार नाहीस. आता हे काय चाललंय सगळं, सांगशील का मला जरा? सांगतो सांगतो. बेबीला सांगतो सगळं. कधी सांगणार आहेस? हा, सांगतो सांगतो. रोहन, अरे हे कुणाचं घर आहे? कुठे घेऊन आलास मला? रोहन, आता मला वेळ लागेल. आत तर चल. आत? अरे चल ना तू. अरे पण घालू चला, बँड बाजा लावू चला, डीजे बोला के फुलटू नाचो. ठणठण टटण ठणठण टटण टणठण 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 टटण ठणठण टटण टणठण टटण टणठण 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 टटण. असली धमाल झाली कमाल, है ना है ना है ना. कालचा फकीर आजचा अमीर, है ना है ना है ना. काही कसे हे उमजे ना, जातू ही केली तरी कोणी. राजा हा झाला रंकाचा, त्याची झालीच तू राणी. ये ग ये वैनी, बंगला बांधिला दादानी 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 दादानी. ये ग ये वैनी, बंगला बांधिला दादानी बंगला बांधिला दादानी, भरला चांदीनी सोन्यानी. ये ग ये वैनी, बंगला बांधिला दादानी. ठणठण टटण टणठण टटण टणठण 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 ठणठण टटण ठणठण टटण टणठण टटण टणठण 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 टटण. सशावाणी लेक तुझा, घोड्यावाणी नवरा. झाला कसा बघ त्याचा चेहरा गोरा मोरा. तुझा घोड्यावाणी नवरा, त्याचा चेहरा गोरा मोरा. तुझा घोड्यावाणी नवरा, त्याचा चेहरा गोरा मोरा. सशावाणी लेक तुझा, घोड्यावाणी नवरा. झाला कसा बघ त्याचा चेहरा गोरा मोरा. राघुवानी प्रीत त्याची, तूच त्याची मैना. तुझ्या विना होईल ग पाखराची दैना.
पिंजऱ्यात सोन्याच्या या बसशील काय अगं वहिनी आता बंगल्यात घुसशील काय धितांग धितांग धतिंग धितांग धतिंग धतिंग धितांग 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 धतिंग धितांग धतिंग धतिंग धितांग ढंटन टंटन ढंटन टंटन 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 ढंटन टंटन ढंटन टंटन ढंटन टंटन 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 ढंटन टंटन शुक्राची चांदणी संसार भरलेला दृष्ट लावून काकोनी पाय गुण पोराचा कशी किमया ही झाली बारी पैशानं घर भरलं अन सोन्याचं तोरणदारी आता अंगडी मिळाली टोपडी मिळाली शेगडी शेकाया लागली आता अंगडी मिळाली टोपडी मिळाली शेगडी शेकाया लागली अंगडी मिळाली टोपडी मिळाली शेगडी शेकाया लागली आता अंगडी मिळाली टोपडी मिळाली शेगडी शेकाया लागली टन 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 कॉंग्रॅच्युलेशन फॉर रोहन. थँक्यू. इलेक्शन आता काही बोलतो आईला मराठीत अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. तेच ते रे. एवढाच बरोबर बोलतो आता तरी मला कोणी सांगणार आहे का हे सगळं काय चाललंय? ओ ए ई ओ ओ ओन आहे ना ओवन. रोहन मी शेवटचं विचारते. बरं बाबा सांगतो. बोल रोहन टॉल. येस विशाखा तुझा रोहन पंचलाईन स्पोर्ट्स कंपनीचा अधिकृत प्लेअर झालाय. आणि एवढंच नाही तर 5 आकडी पगार देऊन त्यांनी मला रुजू करून घेतलाय. काय? अगं सिद्धार्थ स्वरूपांचं नाव ऐकलंस का तू? ते असेच खेळाडूंना स्पॉन्सर करतात. ते स्वतः बॉक्सर होते. पण ते तुला कुठे भेटले? अगं तकदीरच समज. अगं खूप खूप चांगला माणूस आहे तो. अगं जी मी टुर्नामेंट हरलो ना त्याने ती अख्खी टुर्नामेंट फॉलो केली. माझ्यातला स्पार्क बघितला. मला भेटायला माणूस पाठवला. मला भेटले टर्म्स फायनल केले आणि डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर. एक मिनिट. रोहन अरे हे सगळं घडत होतं आणि मी ठरवलेलं सगळ्यांना सरप्राईज द्यायचं. आता ऑफिशियली स्पॉन्सर्ड प्लेअर झाल्यावर बंगला गाडी कलेलठ्ठ पगार हे सगळं असणारच. खूप सोचलंस का तू विशाखा? आणि मी ऍक्सेप्ट केलं ते फक्त तुझ्यासाठी. आणि मी ठरवलं आता फक्त बॉक्सिंगवर कॉन्सन्ट्रेट करणार आणि नॅशनल चॅम्पियनशिप जिंकून दाखवणार. I'm really proud of you, रोहन. माझा तर विश्वासच बसत नाही या सगळ्यावर. तुझा काय माझा पण बसत नाहीये. हे सगळं कसं घडलं, कशामुळे घडलं? मला माहिती आहे कशामुळे घडलं. आपल्या बाळाच्या पायगुणामुळे. नाही ग तरी दुखतंय का बाळाला आमच्या? का ग का रडतोय तो? काही कळतच नाहीये रे. थांबतच नाहीये रडायचा. सोनू काय ग? अरे मला वाटलं मला ह्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. अगं भास झाला असेल तुला. झोप. हा खरंच रडत नव्हता. अगं झोपल्या ना तुझ्या बाजूला. स्वप्न पडलं असेल तुला. तू काय करतोयस एवढ्या रात्री? मामाचा हिशोब काढत होतो आजवरच्या खर्चाचा. म्हटलं चेकच काढून पाठवतो त्याला. तुझं झालं की ये लवकर झोपायला. उद्या सकाळी ह्याला घेऊन डॉक्टरकडे जायचं लक्षात आहे ना? हो
गुड नाईट. गुड नाईट. हा खरंच रडत नव्हता. मी डॉक्टर वर्तकांना फोन करते. ए डॉक्टर अगं डॉक्टरांची काय गरज आहे? वी डोंट नीड अ डॉक्टर. अरे नाही थांबत ते रडायचा. काय पिल्लू काय? ओ त्याच्यापेक्षा जास्त तुलाच सांभाळायची गरज आहे. हे बघ, तू काळजी करू नकोस. आपण त्याला वर घेऊन जाऊया. मी पण येतो तुमच्याबरोबर. चला चला, कमॉन 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 डॉक्टरांना विचारायला तरी पाहिजे. बरं, थँक्यू. तू बसून घे. ते मी घेऊ. नाही नाही अरे का रडतोय तू? नाही पिल्लू. बघ ना. काय झालं? काय झालं? हो ना. काय झालं बाळा? का रडतोय रे? गुड मॉर्निंग. मी मिस्टर प्रधान. मला जर डॉक्टरांना भेटायचं. तुम्ही जरा इथे बसून घ्या. मी तुम्हाला मग डॉक्टरांनी बोलवल्यावर सांगते. ओ नाही 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 नाही. काय झालं? नाही, आत्ता आपण जाऊया डॉक्टर काकांकडे. एक मिनिट थांबा. ओ एक मिनिट आपण सोडवूया. एक मिनिट. नाही 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 नाही. काही मदत हवी आहे का तुम्हाला? जरा घेतेस का? एक मिनिट. ओ अरे बाळा, काय झालं? काय झालं? काय झालं रडायला? नाही नाही. भूक लागली का? भूक लागली? शाळा आहे ना बाळ, शाळा. अरे तुझा हात लागला आणि रडायचाच थांबला. काल रात्रीपासून रडायचा थांबत नव्हता माहितीये. थँक्यू सो मच. ए छान छान वाटतंय का तुला तिच्याकडे? पिल्लू. तुझा नंबर आलाय का? हो दे, मी घेते. एक्सक्यूज मी. ओके. हसू झालं. आमच्या चेहऱ्यावर हसू आलं. रोहन चल ये. चिकी चिकी चिकी. कोण मज्जा करते? बाबाला म्हणा आमच्याकडे लक्ष आहे का? लता हे 8 ठेव आणि बाबा गाडी आण जरा. हो आणते. आपण गार्डन मध्ये जाऊया आणि विचार ना बाबाला, आमच्याशी खेळणार का? किती काम करणार? आम्ही कशा हसतोय? आम्ही रडत नाहीये. हे अंजली, खूप इंटरेस्टिंग वेबसाईट बघतोय मी. ए कम 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 कम, यू शुड सी दिस. कम. काय रे? हे बघ, जगात म्हणे एकाच सारखी दिसणारी 9 माणसं असतात. हो 9 माणसं. आणि बघ त्यांनी फोटोही दिले तिकडे. हे अगदी जुळी भावंड वाटतात, पण एकाचा दुसऱ्याशी काहीही संबंध नाही. इंटरेस्टिंग. बाबाला म्हणावं जगात काहीही असू दे, पण आमच्यासारखं गोड, आमच्यासारखं शहाणं, आमच्यासारखं युनिक बाळ जगात दुसरं कुठलंही नाहीये. हो की नाही? हो की नाही? येस ऑफ कोर्स. एक काय रे ते बघ बाबा काय दाखवतोय. ते बघ ते बघ पिल्लू. काय रे? विशू मी जिमला जाऊन येतो. वाव खीर. रोहन त्याला हात नको लावूस, ते बाळासाठी आहे. तुझा नाश्ता आणतेय मी. हे घे. बॉइल्ड एग्स खाऊन बोर झालो यार. आता काय करणार? इट्स पार्ट ऑफ युअर डाएट ना. बरं ऐक ना, माझी एक इच्छा होती. बोल ना, काय इच्छा आहे तुझी? अरे बोलून टाक. इच्छा मनातल्या मनात मारायचे दिवस संपले आता. मला ना बाळासाठी एक पूजा घालायची. तापशा, विद्याताई, डॉक्टर, तुझे मित्र सगळ्यांना बोलवायची इच्छा आहे मला. सगळ्यांना म्हणजे?
अरे म्हणजे ज्यांनी आपल्याला मदत केली, आधार दिला, त्या सगळ्यांना. हा बोलूया ना. आणि तुझं ते सिद्धार्थ स्वरूप, त्यांना पण. अगं नाही, सिद्धार्थ स्वरूप पेडी आहेस, ते खूप बिझी असतात. अगं नाही, ते जास्त करून इंडियाच्या बाहेर असतात. आणि आय अंडरस्टँड विशा, काय अंडरस्टँड, तुला त्यांना भेटायची इच्छा आहे कारण त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलंय. बट इट्स नॉट पॉसिबल. रोहन, माझं ऐकून घे. इट्स नॉट पॉसिबल. झालं बोलून. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपण देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करूया की त्यांना उदंड आयुष्य लाभो. बास, एवढंच म्हणायचं होतं मला. तू एवढा ओव्हर रिॲक्ट का करतोयस? म्हणजे तुला त्यांना भेटायचं पाहायचं नाहीये? तो काय ताजमहल आहे भेटायला आणि पाहायला? नाही तसं नाही, म्हणजे माझं म्हणणं होतं की त्यांनी आपली एवढी मदत केली आहे. मग एक मिनिट, आज हे सगळं वैभव दिसतंय ना, ते तुझ्यामुळे. तुझ्यात मेरिट नसतं तर त्यांनी तुला सपोर्ट केलंच नसतं. आपल्यावर काही उपकार नाही केलेत त्यांनी, आणि त्यातूनही त्यांना मला भेटायला मिळालं तर आवडेलच. सोनू उठला वाटतं, त्याच्या खाण्याची वेळ झाली. तू सुद्धा खा आणि जिमला जा लवकर. उशीर करू नकोस. हा विद्याताई, बोल. कशी आहेस? मी बरी आहे. सगळं छान चाललंय. बाळही मजेत आहे. हे बघ विद्याताई, मी आता वास्तव स्वीकारलंय. माझी 2 बाळं आहेत आणि 2 बाळांपैकी एकच माझं. दुसऱ्या बाळावर माझा काही हक्क नाही आणि मी नाही त्रास करून घेत ग. रोहनची सुद्धा किती भांडू. ऐक ना, रोहन आत्ताच घरी आलाय. मी नंतर फोन करते तुला. कोणाचा फोन होता? काय झालं? 2 बाळांबद्दल काय म्हणत होतीस तू? काय झालं बाळाला? अगं बोल ना. रोहन, अरे ओरडतोस काय? घाबरेल ना तो. काय म्हणत होतीस तू? हेच की मला 2 बाळ आहे. एक हे आणि दुसरं? त्यानं पळवलंय ना करोडो रुपये देऊन. कुणी? सिद्धार्थ स्वरूपनी. तुझ्याबद्दल सांगत होते मी विद्याताईला की बॉक्सिंगला दत्तक देऊन टाकलंय मी तुला, पण फक्त 6च महिने. तू फ्रेश हो, मी आलेच. सोनूला झोप नाही आली? कुठे बघ? अरे सोनू, अशी झोपलो नाही आपण अजून. झोपलो नाही. रोहन, झोप ना. हो. तुला कमीत कमी 8 तास झोप मिळाला. झोप ना. ए हिटलर, खेळू दे ना मला थोडा वेळ बाळाशी. हो, आपल्याला खेळून ना देत मम्मा आपली. हो. खरंच रोहन, आपल्या बाळाच्या येण्याने आपलं नशीबच पालटलं ना. असं केलं सोनूनी. विशू, हे सगळं तुला कधी अतर्क्य नाही वाटत? म्हणजे अचानक स्पॉन्सर्स मिळणं, श्रीमंती येणं. का तुला वाटतं? म्हणजे कधी कधी वाटतं हे सगळं घडलंच नाहीये. सिद्धार्थ स्वरूप वगैरे सगळं झूट आहे. म्हणजे असं वाटतं की सगळं स्वप्न आहे. आणि जर मी त्या स्वप्नातून जागा झालो, पुन्हा तुझे तेच हाल, त्याच विवंचना, तेच प्रॉब्लेम्स. भीती वाटते विशू. रोहन, अरे असं काय वेड्यासारखं बोलतोयस आज? असं काही होणार नाहीये. आणि असं झालंच ना तरी सुद्धा मी तुझ्या बरोबरच असेन. आपण एकत्र असू. मग काय प्रॉब्लेम आहे? काय एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर? एवढं काय माझ्यात? ऑनेस्टी. खरा आहेस तू, अगदी माझ्या बाळासारखा. इनसेंट. बरं, आता उगीच भलते सलते विचार मनात आणू नकोस. उद्या सकाळी जिमला जायचंय ना. चल झोप आता. गल्ल्यावर कोणीच नाही. कुठे गेले?
तापशा कोण गेलं? कोण गेलं? काका काकी मामा मामी आजा आजी. कुणीही गेलेलं नाहीये. ऑल आर ऑलिव्ह. ऑलिव्ह नाही रे, ओलिव्ह. अलायू. तुम्हाला अलायू असं म्हणायचंय का? अरे गप बस रे फुकट्यानो. सगळे जिवंत आहेत. हा कशा रडतोय? जिवंत आहेत ना? नाही तो रडत नाहीये. तो म्हणतोय तुम्ही असे कपाळाला हात लावून का बसला? सांगतो. 1 मिनिट. अरे सनिया, आम्ही हॉटेल इनोव्हेट करायचं ठरवलं होतं. इनोव्हेट नाही रे, रिनोव्हेट. तेच ते. आणि बँक लोन द्यायला सुद्धा तयार होती यार. हा कशाला गातोय? अहो तो गात नाहीये. तो म्हणतोय बँकेने एवढी मोठी डेअरिंग केली. मग अरे 3 इडियट्स. अरे प्रसंग काय, गंमत कसली करताय? अहो काय प्रॉब्लेम झालाय ते सांगा ना. असं काय बोलतो ना, मी प्रॉब्लेमच विसरतो. तू सांग रे बाबा. अरे प्रॉब्लेम असा आहे, बँक इन्व्हर्टर मागतीये. इन्व्हर्टर नाही रे, गॅरेंटर. तू गॅरेंटर राहणार? तुला कोण घाण ठेवल काय? जापनीज गॅरेंटर आहे. अहो तो म्हणतोय आयडिया. आयडिया मीन्स I + D + E + A = त्याच्या तोंडात घाल रे. घाल. अरे आयडियाचं बोल ना. काय बोलतो? बोलू कसा? तोंडाने बोल. ओ ए उमी ओ ना औन ए आ. कानपटात मारणार. अहो तो म्हणतोय तुम्ही रोहनला जाऊन भेटा. यस. अरे आपल्या कोणाच्या लक्षात आलं नाही. आपला रोहन आता मोठा झालाय. त्याच्या एका सिग्नेचरवर काम होईल. सिग्नेचर नाही रे, सिग्नेचर. ताबडतोब उद्याच्या उद्या जाऊन त्याला भेट. क्या बात आहे. वा, जमतंय ना सगळं मी शिकवलेलं. बरोबर. बरं झालं तू आलास. मला एक स्पारिंग पार्टनर पाहिजे रिंग मध्ये. ए बाबा, मी किती बारीक पार्टनर. ये बोल टापशा. सहज आलास? काही नाही रे, हॉटेलसाठी बँक लोन करतोय आणि बँकेने तगडा गॅरंटर मागितलाय. तगडा. तर म्हटलं आमच्याकडे एकच तगडा गॅरंटर आहे ना, म्हणून तुझ्याकडे आलो. सांग काय करायचं? 4 सह्या पाहिजेत फक्त बँकेत चार्जावर. एवढंच? सांग कुठे कोऱ्या कागदावर साईन करू? तू करशील रे, त्यांना चालणार आहे का? आणि 2 ऍप्लिकेशनच्या बरोबर तुझं सॅलरी सर्टिफिकेट लागेल, तेवढं द्या. सॅलरी सर्टिफिकेट आहे ना तुझं? हो आहे ना. मग काय झालं ना माझं काम लगेच. आणि हो, मी पण आता बॉक्सिंग शिकतोय. बघ ह्यांना टशन देतो, तुला पण फाईट देतो. चालते. रोहन झाला का भरून? मला त्याला पोलिओ डोस द्यायला जायचंय. अगं खातच नाही बघ ना. नाटकं करतोय. हे घे, तापशाचा फोन आहे. अरे कट का केलास? अगं तापशा फोन करतोय कारण सॅलरी सर्टिफिकेट हवंय त्याला. त्याचा फोन आलेला मला काल, तुला आठवण करायला. सिद्धार्थ सरांना फोन केलास? नाही, करतो मी त्यांना. देऊन टाक ना त्याला सर्टिफिकेट. त्याला गरज आहे लोनसाठी. अगं देतो मी सगळं. सिद्धार्थ सर आहेत ना मुंबईत? सिद्धार्थ सर सारखं त्यांचं नाव का घेतेस तू? का म्हणजे? अगं म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ते खूप बिझी असतात, त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो. बरं ठीक आहे, सॅलरी सर्टिफिकेट घेऊन ये म्हणजे झालं. तापशा येणार आहे संध्याकाळी. तापशा? हो, मी सगळ्यांनाच आपल्याकडे जेवायला बोलवलं संध्याकाळी. अगं कशाला? काय गरज? कशाला म्हणजे? काय उगाच? अरे तापशा, तू कसा काय आलास? अरे काय यार, तू माझा फोनच उचलत नाही. तुला आत्ता इथून फोन करा, तू सरळ कट केला माझा फोन. अरे नाही. अरे एनिवेज, आता मी तुझ्या बरोबर येणार आहे. मला सॅलरी स्लिप आणि सही दोन्ही सुद्धा पाहिजे. हो देतो मी तुला. नाही देतो नाही, मी तुझ्या बरोबर येणार आहे आणि मला पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि हो, सॅलरी स्लिप देण्यात पण सॅलरी आहे ना हो तुला? का रे, तुला शंका वाटते? हा बंगला गाडी हे काय कोणी दान केलंय आम्हाला? अगं विशाखा, मला तसं म्हणायचं नव्हतं. सॉरी टापशा, पण तू संशयच घेत होता. अरे मित्राला ओळखत नाहीस तू? रोहन काही करू शकतो पण खोटं नाही बोलू शकत. आणि माझ्याशी तर नाहीच नाही. तू संध्याकाळी ये, तुला सॅलरी स्लिप मिळेल. तुला एक सांगू मित्रा, तुझी ताकद तुझ्या मसल्स मध्ये नाहीये, तुझ्या बायकोत आहे. आणि हे जे सगळं तुला यश मिळाले ना, यात तुझी मेहनत 1% आणि तिची श्रद्धा, तुझ्यावरचा विश्वास 99%. लगेच मित्रा. आणि सॅलरी स्लिपचं काम होत नसेल तर राहू दे, मी काहीतरी वेगळं मॅनेज करतो. चल भेटू. अरे तापशा, तुझं काम नाही करणार, मग अजून कोणाचं करीन यार. टेन्शन नको घेऊस, तू आज संध्याकाळी पार्टीला आहे, तुझं काम होईल. थँक्स यार. चल भेटू. बाय.
काय झालं बाळाला? काय झालं? ऊन लागतंय ना? हो रे. काढूया आता? नाही. झालं. काही नाही. थँक्यू. कुठेतरी भेटलोय ना आपण? हो, त्या दिवशी नाही का डॉक्टर वर्तकांच्या कन्सल्टिंग रूमच्या बाहेर? ओ राईट. कसं आहे पिल्लू? चल ग. एक्सक्यूज मी, माझं नाव विशाखा. एक गोष्ट नोटीस केलीत का? आपल्या बाळांमध्ये किती साम्य आहे ना? अरे खरंच की. चला, नवातला एक तरी भेटला म्हणायचा. म्हणजे एकमेकांशी काहीही संबंध नसला तरी जुळी वाटावी तशी 9 तरी माणसं जगात असतात म्हणे. काय सांगतेस? माझा नवरा सांगत होता. देवाची करणी, दुसरं काय. माणसाला समजण्याच्या पलीकडचं आहे हे सगळं. आता माझं देवाकडे एकच मागणं आहे, बाळ दिलंस पण त्या बाळाचा आईपणा निभवायची सुद्धा मला शक्ती दे. नक्की देईल. त्याच्याच आशीर्वादाने तर आपली आयुष्यच बदलून गेली, नाही का? खरंच आहे. छान वाटलं ग तुला भेटून. सेम हिअर. कधीतरी घरी ये आमच्या. लता, यांना कार्ड दे आपलं. नक्की ये. आणि बाळाला घेऊन ये. मी वाट बघते. फोन न करता आलीस ना तरी सुद्धा चालेल. सी यू. बाय बाय. ऐक ना, मी काय म्हणते, आज खूप मज्जा आली ना? किती दिवसांनी भेटला. आणखीन मज्जा येईल. अगे तो केवढा, तू केवढी, आणि तू जरा सांभाळून घे ना. जरा केवढा माणूस येते तरी बघ ना जरा. करेक्ट कळलं याला काय म्हणायचं ते मला. काय म्हणलं रे, सांग मला. अरे तो म्हणतोय तुला खर्च किती आहे? अरे 4 लाखाचा माझा खर्च आहे. 3.5 लाख रुपये सँक्शन झालेत. हॉटेल कधी सुरू होणार? लोन मिळाले की पार्टी करू आपण. मेरा दिल. अरे यांची कधी संभळणार आहेत नाटकं? याला तोडा कोणीतरी आता. लोन कधी सँक्शन होणार आहे तुमचं? ए बाबा, त्या लोन पेक्षा ना मला तुझीच जास्त भीती वाटते. अरे माझा बाबा जायची वेळ आली रे माणसामुळं. आणि हे बघा, लोनचं कसं आहे, आपल्या मित्रानं सॅलरी स्लिप दिली की लोन डिस्टर्ब. काय रे, तुम्हाला इंग्लिश कळत नाही का? अशी का तोंड करताय तुम्ही? अरे गधड्या, तुला डिशबस्ट म्हणायचंय का? अरे हॉलिवूड मध्ये ना त्याला डिस्टर्ब असं म्हणतात. आता हॉलिवूडला पोचला हा. टापशा, बॉलिवूडला ये आधी. तुला आज म्हणालो होतो ना तुझं काम होईल. हे घे. सॅलरी सर्टिफिकेट. आई आहो. विशू, तू झोपली नाहीस? तू विचार करतेस ना, टापशाला सॅलरी स्लिपच्या ऐवजी चेक का दिला? तुला संशय आला असेल, अचानक माझ्याकडे एवढे पैसे कुठून आले असतील, किंवा
तुझ्यापासून कुठला तरी अकाउंट लपून ठेवला असेल मी, किंवा तापशाला मी. नाही रोहन, मला असं काही म्हणायचं नाहीये. मग गप्प का बसलीस तू अशी? काहीतरी बोल ना. रोहन, वेळोवेळी तापशाने आपल्याला मदत केली रे. तो मित्र असला तरी सुद्धा मनावर उपकाराचं ओझं होतच. पण तुझ्या एका कृतीने सगळं ओझं उतरलं. मन अगदी हलकं झाल्यासारखं वाटतंय. मला माहितीये रोहन, आपण दोघं काही वेगळे नाही आहोत. तू मी असा भेदभाव नाहीये. पण तरी सुद्धा एक म्हणावं असं वाटतंय. थँक्यू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. What's wrong with you? काय चाललंय तुझं? लक्ष कुठे तुझं? Concentrate. Come on, get up. मन दुभंग दुभंग दुःखात अथांग पेटला बनवा धूमसे अंगांग देहाची काहिली पोळते सर्वांग आयुष्य निरर्थ ओळी दुभंग 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 मन दुभंग दुभंग बेभान बेबंद मोडून पडले तुटून फुटून आट्यात कुट्यात कोणी न सोबती निखारा जीवाला जाळी दुभंग 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 उडे उडे माळ वैराण निष्पर्ण वृक्षास येई रडे जीव बुडे तळ अथांग दुःखाच्या डोहाचा नसा पडे तगमग ही मज साहिना दुभंग 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 भडभडत्या मनाला सोसेना दुभंग मन दुभंग दुभंग दुःखात अथांग पेटला बनवा धूमसे अंगांग देहाची काहिली पोळते सर्वांग आयुष्य निरर्थ ओळी दुभंग 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 जाणून बुजून कसा मी घेतला दुःखाचा निखारा हाती दुभंग 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 तापल्या सुयांची मानसा टोचणी मरण यातना होती दुभंग 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 उडे उडे माळ वैराण निष्पर्ण वृक्षास येई रडे जीव बुडे तळ अथांग दुःखाच्या डोहाचा नसा पडे तगमग ही मज साहिना दुभंग 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 रोहन, अरे इथे आहेस तू? मी घरभर शोधतेय तुला. चल जेवायला वाढलंय. दुपारी सुद्धा नीट जेवला नाहीस. चल ये लवकर. विशाखा, मला तुला काहीतरी सांगायचंय. अरे जेवल्यावर बोलूया ना निवांत. नाही विशाखा, आत्ताच सांगायचंय मला.
तुला वाटतो तेवढा चांगला माणूस नाहीये मी विशाखा. रोहन, अरे काय बोलतोस तू हे? तू कधी विचार केलास हा बंगला, ही गाडी, हे सगळं अचानक कुठून आलं असेल? तुला कधीच प्रश्न नाही पडला? रोहन, आज काय वेड्यासारखं बोलतोस? वेड्यासारखं नाही, मी खरं बोलतोय विशाखा. त्या दिवशी हॉस्पिटलमधून निघताना गमतीत तुला जे काय म्हणालो मी, ती गंमत नव्हती, ते खरं आहे विशाखा. काय? विशाखा, आपल्याला जुळी मुलं झालेली, त्यातलं एक बाळ विकलं मी विशाखा. पैशाकरता विकलं मी. परिस्थितीचं ओझं नाही पेलू शकलो मी. तुझे हाल बघवले नाहीत मला. आपल्या बाळाचं काय होईल? मी घसरलो ग विशाखा. मी काय करू? आय एम सॉरी, पण मला माफ कर. त्या क्षणापासून मी एकदाही सुखाने नाही जगू शकलो. एक पाप लपवण्यासाठी खोटेपणाचे डोंगर रचू लागलो. विशाखा, आय एम सॉरी. काय करू? मला काही सुचलं नाही. मूल विकलंस रोहन? आपलं बाळ विकलंस? आपल्या परिस्थितीविषयी एकदा तरी मी तक्रार केली होती का? मग का वागलास असा रोहन? का वागलास असा? माझे आई वडील, घरदार सगळं सोडून मी तुझ्या सोबत आले, कारण मी प्रेम केलं होतं रे तुझ्यावर. विश्वास ठेवला होता आणि ह्या विश्वासाला तू कधीच तडा जाऊ देणार नाहीस अशी खात्री होती मला. नाही रोहन, मी चुकले रोहन. मी चुकले रोहन. विशाखा, विशाखा, विशू माझं ऐकून घे. विशू, विशू, विशाखा, विशाखा दारू काढ. विशाखा प्लीज दारू काढ. माझं ऐकून तरी घे विशाखा. एकदा माझं ऐकून घे विशाखा प्लीज. माझ्याकडे काही दुसरा मार्ग नव्हता विशाखा. प्लीज विशाखा, प्लीज. आय एम सॉरी विशाखा, आय एम सॉरी. विशाखा प्लीज दारू काढ. विशू, विशू माझं ऐकून घे. मला असं नको करूस विशू, प्लीज. विशाखा दारू काढ. विशाखा, 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 विशाखा कुठे आहेस तू? विशू, विशू कुठे आहेस? विशाखा, विशाखा, सॉरी, माफ कर विशू. विशू, विशाखा, 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 विशू, विशाखा, 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 विशू, विशाखा, विशाखा. मी विद्याताईंकडे जाते. आपलं बाळ घेऊन ये, नाहीतर आपला संबंध संपला. विद्याताईंचं घर कुठे आहे? तिकडं समोर.
विशू, विशाखा, विशू कुठे आहेस तू? विशाखा, विशाखा कुठे आहेस तू? विशाखा, विद्याताई थांब. मला विशाखाला भेटू द्या प्लीज. नाही, तू फसवलंयस माझ्या मुलीला, रडवलंयस तिला. तिचा काय गुन्हा होता? तुझ्यावर प्रेम केलं हाच ना? वेड्यासारखं प्रेम केलं तिनं तुझ्यावर, घरदार सोडलं. आणि तू? विशाखा, विशू ऐक ना प्लीज. जा रोहन, तिच्या दुसऱ्या मुलाला घेऊन ये, तरच ती तुझ्या बरोबर येईल. हा, इकडे सगळं चाललंय ना व्यवस्थित? हो साहेब, व्यवस्थित या. हे मी पाहतो. ठीक आहे, इकडचं तुम्ही बघून घ्या. हो साहेब, ते सगळं मी पाहतो. फक्त यात काही चेंजेस करायचे का? हा, याचं थोडं प्रेसिजन मला वाटतं नीट केलं तर चालेल. ठीक आहे, चालेल. थोडं बघून घ्यायला सांगा. हो साहेब. हा, ती मशीन बघून घ्या तुम्ही, तिकडची मशीन बघून घ्या आणि मग बाकी ओके. सर, मी तुमच्याकडे एक रिक्वेस्ट करायला आलोय. सर, मी तुमची पै परत द्यायला तयार आहे. सर, मला तुमचं काही नको आहे. बंगला, गाडी सगळं परत देईन सर. सर, माझं फक्त मला बाळ द्या सर. सर प्लीज, प्लीज. हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. आय डोंट नो यू. सर, मी हात जोडतो सर. सर प्लीज, तुम्ही म्हणाल ते मी करेन. सर, माझी बायको मला सोडून गेली आहे सर. सर, मी माझं बाळ आणेपर्यंत ती माझं तोंड नाही बघणार आहे. सर, मी माझं बाळ न्यायला आलोय. सर प्लीज, माझं बाळ परत करा. कोण आहेस तू? अरे मी तुला ओळखत पण नाही. विजय, घेऊन जायला बाहेर. सर, एक मिनिट. सर प्लीज असं नका करू. माझं बाळ बाहेर घेऊन जायला. एक मिनिट थांब ना जरा. सर प्लीज असं नका करू. एक मिनिट थांब. मला होते दाखवून तू. सोडणार नाही मी तुला सुचित. सोडणार नाही मी तुला. ते बाळ माझं आहे ते बाळ. घेऊन जा बाहेर. माझं बाळ मला घेऊन जायला बाहेर. टाकून दे गेटच्या बाहेर चालेल. सुचित, तुला नाही सोडणार. सुचित, सुचित, माझं बाळ मला परत दे. तुला नाही सोडणार. सुचित, सुचित, माझं बाळ दे मला. ते माझं बाळ आहे सुचित, आणि ते मी घेणारच. लता, कुठे गेली आहे? लता, लता, हे आपण भूर जायचंय फिरायला. आता आपण काय करणार आहे माहितीये का? आपण भूर जाणार आहे लांब. तू इथे बसणार का? इथे बसणार का आमचं बाल बसणार का इथे 2 मिनिटं? मी आलेच काय? मी आलेच. हा, कोण आहेस तू? काय चाललंय? अरे अगं, ए थांब. कोण आहे हा माणूस? लता थांबव.
हे बघ अंजली, तू काळजी करू नकोस. मी बघतो काय करायचं ते. मी आहे ना, तू डोंट वरी. मी येतोच तिकडे. डोंट वरी. हो अंजली, मी आलोच. हॅलो कमिशनर साहेब. विशाखा, 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 विशू, विशू, विशू आपलं बाळ. पकडायला सोडा मला. ओय आपलं बाळ. विशाखा, विशाखा, सॉरी, माफ कर विशू. विशू, सॉरी. चले उतर खाली. अरे प्रधान साहेबांच्या बाळाला घेऊन पळत होता, माहितीये का? ए थांबे, थांबवलं ना. थँक्यू. नमस्ते सर. थँक्यू सर. मी बाळाला नेऊ शकतो? सर फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील. प्लीज जरा इकडे साईन करा. माझं बाळ आहे, माझं बाळ मला परत दे. ते माझं बाळ, ते माझं बाळ आहे. सुचित, ते माझं बाळ आहे. माझं बाळ मला परत द्या. मारा त्याला, सोडू नका. माझं बाळ परत द्या. सोडा, सोडा मला. बस झालं, पुरे झालं. आता मारू नका त्याला, सोडा त्याला. साहेब, अशा लोकांना हीच भाषा लागते.
बघा, मी माझी तक्रार मागे घेतोय. मला माझं मूळ मिळालं, बस झालं मला. मी हवं तर कमिशनर साहेबांशी बोलतो. तुम्ही त्याला थांबायला सांगा. ए बस करा रे. ओके साहेब. विशाखा, रोहन, सोनू, रोहन, आय एम सॉरी. आपला ते करार झाला होता. त्या करारानुसार ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्येच राहायला हवी होती. बट आय कॅन अंडरस्टँड. एक बाप म्हणून आपलं मूल गमावण्याचं काय दुःख असू शकतं हे माझ्यापेक्षा जास्त कोणीच समजू शकत नाही. विशाखा, जे काही घडलं त्यात रोहन एकटाच दोषी नव्हता. मीही तितकाच दोषी होतो. खरं तर दोष कोणाचाच नव्हता. परिस्थितीच अशी होती की आम्ही काय करतोय हे आम्हालाच कळत नव्हतं. पण जे काही घडलं त्यासाठी आय एम सॉरी, रिअली सॉरी. पण हो, मी इथे फक्त सॉरी म्हणण्यासाठी आलेलो नाहीये. जी काही चूक आमच्या दोघांच्या हातून घडली त्याची दुरुस्ती करण्यासाठी आलेलो आहे. मी तुमचं बाळ तुम्हाला परत देण्यासाठी आलोय. फक्त एकच काम करा, एवढीच विनंती आहे. याच्यातली कुठलीच गोष्ट माझ्या अंजलीला कळू नये, प्लीज. तुम्ही उद्या माझ्या घरी या. आपलं बाळ घ्या आणि कुठेतरी दूर निघून जा. कोणीतरी आपलं बाळ पळवलंय आणि कधीतरी ते आपल्याला
परत मिळेल या वेड्या आशेवर माझी बायको निदान निदान जिवंत तरी राहील. नाही म्हणू नका, नाही म्हणू नका. हे बघ, माझं बाळ रात्रीचं जागतं, त्याच्याच बरोबर अंजली जागते आणि म्हणूनच दिवसा दोघंही झोपतात. तुम्ही उद्या दिवसा माझ्या घरी या. एकही नोकर नसेल घरात, मी त्याची जबाबदारी घेतो. आपलं बाळ घ्या आणि एक बाप म्हणून एवढी मेहरबानी करशील ना माझ्यावर रोहन, प्लीज. कोण ऐकत नाहीये, कोण माझ्याकडे बघून हसतंय, कोणाला झोपायचे नाहीये आज. का रे पिल्लू, का रे पिल्लू? दूध पिऊन झालं की नाही? आता जोजो करायला पाहिजे, हो की नाही? ए हा झोपत का नाही आज? काय माहिती, आज मस्त खेळत बसायचं. हे बघ हसतोय बघ कसा. हे बघ, तू प्रयत्न कर ना, त्याला झोपव ना प्लीज. मी प्रयत्न करतेय. इट्स ओके. इट्स नॉट ओके. अरे तुला एवढं वैतागायला काय झालं? अगं तसं नाही ग, तुझी काळजी वाटते ना, आणि तुला सुद्धा झोपायची गरज, आरामाची गरज आहे. हो, मी पण झोपणार आहे आणि आमचं पिल्लू पण झोपणार आहे. विशू, ए अंजली, जरा प्रयत्न कर ना त्याला झोपवायचा. हो हो हो, आता आम्ही जोजो करणार आहे, पण आम्हाला गप्पाच मारायच्या आहेत आज, हो की नाही? मी बघतो. ओके. आता बाबा चाललाय खाली. कोणीतरी आलंय आपल्याकडे. त्यांनी बेल वाजवली. ते म्हणाले टिंग टॉंग. विशाखा, कोण आहे सुजित? अंजली. अरे विशाखा ना, किती बरं झालं लक्षात ठेवून आलीस तू. मी त्या दिवशी तुझा पत्ता, फोन नंबर काही सुद्धा घेतलं नाही. विशाखा, हे माझे मिस्टर सुजित. नमस्कार. सुजित, विशाखाचं बाळ अगदी आपल्या बाळासारखं आहे दिसायला. ए पण तू एकटीच का आलीस ग? बाळाला का नाही आणलंस? मी पण ना इथे दारातच बोलत उभी आहे. ये आत ये ना. लता, अगं मी विसरलेच, आज सुजितचं मूड खूप स्पेशल आहे माहितीये. त्यांनी आमच्या सगळ्या स्टाफला सुट्टी दिली आहे. कॅन यू बिलीव्ह? ये बस ना, बस. काय घेशील? नाही थँक्यू. अगं असं काय, पहिल्यांदाच आली आहेस, काहीतरी घे. चहा, कॉफी? नाही, आय एम फाईन, थँक्यू. तुला खरं सांगू विशाखा, माझं सेम असं झालंय. हे पिल्लू आलंय ना, तेव्हापासून वाटतं की मला काही नको. हे पिल्लू झालं आणि आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायला लागलंय. काही कमी नाहीये ग आम्हाला. बंगले आहेत, गाड्या आहेत, नोकर माणसं आहेत. पण या बाळासमोर ना मला कशाची किंमत वाटत नाही. आमचं खरं ऐश्वर्य हे आहे. तुला माहितीये, आमची याआधीची 2 बाळं जगलीच नाहीत. सगळ्या आशा या बाळावर एकवटल्या होत्या. या वेळेला तसं काही झालं असतं ना, तर खरंच सांगते, मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं असतं. पण आता असं काही सुद्धा माझ्या मनात येत नाही. एक एक क्षण आनंदाने भरून गेलाय. आई होणं किती परिपूर्ण असतं नाही? स्वच्छ, निर्मळ. दिवसभर हे सोनूकला आपल्याला
दमवतं, खेळतं, रडतं, त्रास देतं, वैताग आणतं. पण रात्री जेव्हा कुशीत झोपतं ना, आपले इवले इवले हात इथे छातीजवळ ठेवतं, काळजाजवळ, तेव्हा असं वाटतं की परमेश्वराने जगातली सगळी सुख इथे ठेवली आहेत माझ्या कुशीत. तुझंही असं होत असेल ना? मी पण ना किती वेळ बोलतीये एकटीच. आता मात्र तुला काहीतरी घ्यायलाच पाहिजे. मी चहा करते तुझ्यासाठी. तू 1 मिनिट घे बाळाला. मी आलेच. जा पिल्लू. आलेच. हा विशाखा बाळाला घेऊन निघून प्लीज. हा शेवटचा चान्स आहे. प्लीज निघून जा. अगं हे बघ अंजली, बाहेर याच्यात निघून जा प्लीज प्लीज. हे काय करतेस तू विशाखा? विशाखा विशाखा अगं बाळ कुठे? त्याच्या आईच्या कुशीत अगदी मजेत आहे. अरे कुठे गेली ती? वादळ वारे वाहती पांघरून मला बैस तू घाव ह्या आयुष्याचे घेऊया सोसूनी दुःखाचे घोट कडू पिऊया हसूनी काही कमी ना संसाराला माझ्या तुझ्या